आणि आम्ही नेहमी विचार करतो की आपल्याला एक सभागृह पाहिजे। खरोखर साहेबाई पुढच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी सुंदर असं सभागृह बनवून ठेवलं आहे। म्हणजे स्टाफ साठी त्यांनी तिथेशी थंब मशीन बसवली असायची का आपलं कार्यालय सुंदर असला पाहिजे, आपल्या ग्रामपंचायती आपल्या ग्रामीण भागातील गावं सुंदर असली पाहिजे, सुंदर भगिनींना बसायला जागा नसायची। अंगणवाडी सेविका असू दे किंवा आरोग्य सेविका असू दे, त्या बाहेर येऊन बसायच्या, त्यांचे दप्तर कधी कधी इथे शेवटी शासनाकडे आलो, शासकीय काम जास्त असतं, बिचाऱ्या खाली वगैरे दाखवलं तर सर्वांना बसण्यासाठी कशी सुंदर सुविधा केलेली आहे। खरोखर माणूस तेवढे आभार साहेबांचे कमी। सर्वसामान्य जनतेला उपयोगी असले पाहिजे का बा आराम करून झाल्यावर बाबा का फ्रेश होऊन जाण्यासाठी म्हणजे जे त्यांचं महिलांचा नेहमी असं शृंगार होता तो साहित्य सहित त्यांनी तिथं सर्व महिलांची एकदम सुंदर सुविधा। ग्रामपंचायतचा कार्यालय सुद्धा तसंच सुंदर असला पाहिजे, तिथला कागदोपत्राचा सुद्धा दप्तर एकदम पद्धतशीर असा असला पाहिजे। कुठलाही नागरिक आला तर त्याला मागितलेला पेपर तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्वरित काढून दिला, काम झालेलं आहे। 50% माझं काम बाकी, 50% झाल्यावर तुम्ही पाहालाय, म्हणजे अजून किती चांगली संकल्पना आहे। तर त्याचे बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण अंबरनाथ पंचायत समिती कार्यालयामध्ये आहोत। या ठिकाणी माजी सभापती बाळरामजी कांबरे सर असतील किंवा नवनिर्वाचित गट विकास अधिकारी देसाई सर असतील किंवा बाकीचे सर्व त्यांचे सारथी असतील ते आपल्या समवेत आहेत। आणि गट विकास अधिकारी सन्माननीय देसाई साहेबांनी आल्या आल्या विकासाचा रान उठवलं आणि ह्या ज्या पंचायत समितीला जे कर्मचारी जे अधिकारी आहेत त्यांना वेळेचं नियोजन आणि ह्या टापटीपणा ह्या अंबरनाथ पंचायत समितीने आता दिसतोय आणि त्याच देखरेखसाठी आज माजी सभापती बाळा कांबळे सर आपल्या समवेत आहेत। कांबळे सर, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। कसं बघताय तुम्ही ह्या ठिकाणी एक सभापती महोदय होतात आणि आता पुढच्या निवडणुका लागतीलच, तुम्हाला पुढच्या निवडणुकीच्या पण आडोस मध्ये सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा। परंतु आता देसाई साहेबांना जे कार्य केलेलं आहे ते खूप महान कार्य केलेलं आहे। अनेक गट विकास अधिकारी येऊन गेले पण असं सुभिवंत पंचायत समिती कार्यालय बनलं मी बघितलंच नव्हतं, पण आता नियोजनबद्ध आहेत। कसं बघता याकडं आणि त्यांना शुभेच्छा कसं द्याल? खरोखर खूपच सुंदर काम केलेलं आहे साहेबांनी। सर्वप्रथम तर मी खरोखर त्यांना मनापासून धन्यवाद का त्यांनी जसं पदभार स्वीकारलाय तसं पंचायत समितीचा रंगरूप बदलवून टाकलेलं आहे। कारण आम्ही ज्या वेळेस असतो, आज तुम्ही हा सुंदर सभागृह बघता, इथं वशाड पडलेली जागा होती, इथे धूळ साठत एवढी धूळ पडलेली का बेहिशोब, म्हणजे स्वच्छता करायला सुद्धा कर्मचारी आमच्याकडे नव्हते। अशा म्हणजे जी जागा बिलकुल उपयोगाची नव्हती तिला सुंदर स्वरूप देऊन एक चांगली उपयोगात आणलेली त्यांनी एक सभागृह केलेला आहे। या पंचायत समितीमध्ये आम्ही आज 5 वर्ष काढली। आम्हाला बसायला जो सभागृह होता त्याच्या मधोमध 2 कॉलम होते, त्याच्यामुळे समोर बसायला असं फेस टू फेस नाही एवढा मोकळेपणा कुठेच मिळाला नव्हता, कंजेशन वाटायचा मीटिंगला तिथे। आणि आम्ही नेहमी विचार करतो की आपल्याला एक सभागृह पाहिजे। खरोखर साहेबाई पुढच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी सुंदर असं सभागृह बनवून ठेवलं आहे। नुसतं सभागृहाने बनवलं मी, त्यांनी दाखवलं कार्यालय, त्यांनी जे पूर्ण जे दप्तर आहे पंचायत समितीचा सुंदर प्रकारे ती सिस्टमॅटिक पद्धतीत त्याला एकदम दप्तर लावून ठेवलेलं आहे, नियोजनबद्ध प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे। आणि ते सीसीटीव्ही अंडर सीसीटीव्ही सर्व ऑब्झर्वेशन मध्ये पूर्ण पंचायत समिती सुद्धा सर्व स्टाफचे त्या मी त्यांच्या कॅबिन मध्ये बघितला, सगळ्या गोष्टीवरती ऑब्झर्वेशन ठेवलेले, सगळीकडे सीसीटीव्ही लावलेले आहेत। जसे कार्यालय सुंदर केले, नुसते सुंदर कार्यालयाने करून सर्व स्टाफवर लक्ष कसं असेल, महत्वाचं म्हणजे स्टाफ साठी त्यांनी तिथेशी थंब मशीन बसवलेली आहे। ते प्रत्येक बघाल ना, आज ही पंचायत समिती बघा एवढी सुंदर सुसज्ज अशी करून ठेवलेली साहेबांनी। त्यांनी सांगितलं हा 50% काम झालेलं आहे, 50% माझं काम बाकी, 50% झाल्यावर तुम्ही पाहालाय, म्हणजे अजून किती चांगली संकल्पना आहे। आता आमच्या जोडीला त्यावेळेचे आमचे जुने सहकारी आता मोहेकर साहेब राहिलेले आहेत, तर आणि खरे भाऊसाहेब आमचे ते बदलून गेले पण आता पुन्हा ते इकडे आलेले आहेत। आमची अशी मंडळी आहे। आता आमचे डेप्युटी साहेब आता ते नवीन चार्ज घेतलेले आहेत, पण जुने सहकारी त्यावेळेस आम्ही काय आमची एक कलकल असायची का आपलं कार्यालय सुंदर असला पाहिजे, आपल्या ग्रामपंचायती आपल्या ग्रामीण भागातील गावं सुंदर असली पाहिजे, सुंदर नियोजन असलं, ही संकल्पना माझी स्वतःची होती। सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि सर्व तालुक्यातील जनतेला सुद्धा माहिती आहे। इथे येणाऱ्या माता भगिनींना बसायला जागा नसायची, अंगणवाडी सेविका असू दे किंवा आरोग्य सेविका असू दे, त्या बाहेर येऊन बसायच्या, त्यांचे दप्तर कधी कधी इथे
शेवटी शासनाकडे आलो, शासकीय काम जास्त असायचा, बिचाऱ्या खाली वगैरे बसायच्या. पण आज साहेबांनी मला दाखवलं का सर्वांना बसण्यासाठी कशी सुंदर सुविधा केलेली आहे. खरोखर मानू तेवढे आभार साहेबांचे कमीच आहेत, कारण हे सर्वसामान्य जनतेला उपयोगी अशा गोष्टी केलेल्या आहेत. मला तिथे दाखवलं एक महिलांसाठी एक महिला कक्ष बनवलाय. कुठल्या अधिकारी येऊ दे किंवा आपल्या काही महिला आल्या तर त्यांना आराम करण्यासाठी एक स्पेशल महिलांसाठी रूम, तिथे 2 सोफे ठेवलेले आहेत, 4 चेअर ठेवलेले आहेत महिलांसाठी. म्हणजे म्हणजे महिलांना जे पाहिजे का बा आराम करून झाल्यावर बाबा का फ्रेश होऊन जाण्यासाठी म्हणजे जे त्यांचं महिलांचा नेहमी असं शृंगार होता, तो साहित्य सहित त्यांनी तिथं सर्व महिलांची एकदम सुंदर सुविधा केलेली आहे. म्हणजे खूप खूप छान वाटलं. महोदय, गट विकास अधिकारी अजित देसाई साहेबांनी ह्या ग्रामपंचायत समितीचं नाही तर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या सुद्धा हे मिटिंग लावतात, बैठकी लावतात. म्हणजे गाव कसं दिसलं पाहिजे तसं पंचायत समिती दिसली पाहिजे, यावरती कसं बघतात? बघा, गाव आज पंचायत समिती जशी साहेबांनी केलेली आहे तसंच माझं तर ध्येय आहे त्या गावाच्या ग्रामपंचायतचा कार्यालय सुद्धा तसंच सुंदर असला पाहिजे. तिथला कागदोपत्राचा सुद्धा दप्तर एकदम पद्धतशीर असा असला पाहिजे. कुठलाही नागरिक आला तर त्याला मागितलेला पेपर तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्वरित काढून दिला पाहिजे. नाहीतर मग ते शोधतो देतो. असं जर साहेबांनी इथे दप्तर मांडला, हीच पद्धत जर खाली ग्राउंड लेवल परत जर केली तर खरोखर येणारे जे सर्वसामान्य लोकांचे हाल होणार नाही. त्यांना तिथेशी आणि अशी आता त्यांनी कागदपत्र व्यवस्थित स्टाफच्या बरोबर लोकांच्या आलेल्या लोकांची सुविधा सुद्धा चांगली आले तर बसण्याची झाली पाहिजे. तसं ग्रामपंचायत मध्ये सुद्धा झाले पाहिजे. गाव स्वच्छ झाले पाहिजे, सुंदर झाले पाहिजे, निरोगी झाले पाहिजे. आणि पाण्याची सुविधा जी आहे शासनाचा नियम का हर घर नल न घर घर जल, ती सुद्धा योजना त्याच्यावर पण मी सांगेन साहेबांना का तुम्ही थोडासा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर बारकाईने लक्ष द्या. आज ही जशी सुंदर तुम्ही केलंय, तुम्ही आल्यात, तुमच्या सर्व काम बघून वाटतोय तर तुमचा ध्येय चांगला आहे, धोरण चांगलं आहे आणि तुम्ही कराल हा विश्वास सुद्धा आहे. म्हणून तुमच्याकडून आमची ती अपेक्षा आहे. तर जी सन्माननीय बाळाराम कांबळी सरांनी तुमच्याकडे खूप मोठं काम दिलेलं आहे, तुम्ही काम पूर्णतः आणलेलं आहे, तुम्हाला शुभेच्छा पण दिल्या आहेत. परंतु आता हे जे तुम्ही सिस्टम वापरलीत ती ग्रामपंचायत लेवलवरती, कारण कोणाला उत्पन्न दाखला असेल किंवा वास्तव्य दाखला असेल किंवा कुठलं काही शाळेचं जन्ममृत्यू नोंद असेल, त्या ठिकाणी त्यावेळी 7 दिवस आतमध्ये त्या समोरच्या अभ्यंगताला भेटलं पाहिजेत. तशी काय तजवीज करणार आहात का? अंबरनाथ तालुक्यातील जेवढ्या ग्रामपंचायती आहेत 28 ग्रामपंचायत, त्याच्यामध्ये आपलं एक असं आहे की एक ग्रामपंचायतीचं अभिलेख वरीकरण करून घ्यायचं, जेणेकरून अर्ज आल्यानंतर किंवा आपल्याच ग्रामपंचायतीचं अभिलेख वरीकरण केल्यानंतर माहिती तात्काळ 5 ते 10 मिनिटात मिळाली पाहिजे. कारण जुनं रेकॉर्ड आहे, ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासूनच आहे, ते आपल्याला माहीत नसतं, कुठेही पडलेलं असतं. ते जर आपण अभिलेख वरीकरण करायचं काम केलंय, आम्ही एक 10 ठिकाणी आता पूर्णतःच गेलं. आता नेवाळी डोके दापोलीचं पण झालं, तुमच्या ढवळे कुडसावरी या ठिकाणी झालेलं अभिलेख वगैरे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे स्वच्छता, ग्रामपंचायतीचे रंगरंगोटी करणं, फर्निचर व्यवस्था असणं, नीटनेटकं राहणं, जेणेकरून काम करण्याला पण समाधान राहावे. कारण ते गावाचं नाक आहे ग्रामपंचायत म्हणजे. ती ग्रामपंचायतचं विकासाची कामं तिथून होत असताना ग्रामपंचायत सुद्धा चांगल्या पद्धतीची चालली पाहिजेत आणि तिथे ऑफिसही चांगलं झालं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही थोडासा तो प्रयत्न करतो. अभिलेख वरीकरणाचा पण आपण प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, जी काय तुमच्या कर आकारणे आहे त्यासाठी आपण थोडं सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, जेणेकरून बिलं 1 एप्रिलला QR कोड सीध जातील प्रत्येक खातेदाराला, त्यांनी QR कोडद्वारे भरणा कसं करतील यासाठी सुद्धा आपला प्रयत्न चालू आहे. कालच आम्ही वांगणीमध्ये जाऊन तो डेमो पण त्या सदस्यांना आम्ही दिला, मोहेकर साहेब सोबत होते माझ्या, जेणेकरून ती बिलं 1 एप्रिलला रिलीज होतील. त्याच्यावर संबंधिताला कोड येईल, QR कोड येईल, तो तिथून सुद्धा भरेल. आणि तो त्याला असं पण त्याच्यामध्ये व्यवस्था केली की त्या सॉफ्टवेअरद्वारे की जो माणूस त्या सॉफ्टवेअर जेवढे दिवस वापरतील ग्रामपंचायत, एखाद्या खातेदाराने किती वर्षी मी टॅक्स किती पे केला याचं सुद्धा रेकॉर्ड ठेवलं जाईल, मेंटेन केलं जाईल. आणि सगळी बिलं, नोटिसा ह्या ऑनलाईन कशा होतील, काम कमी होईल. आणि प्राधान्यानं जे लिखाणाचं काम आहे किंवा मेंटेन करायचं काम आहे ते थोडंसं आपलं सुसंगत चांगलं होईल, त्याच्यामध्ये सुसूत्र येईल. आणि ज्या काही नोंदी करताना काही त्रास होतो लोकांना कर आकारणी करताना, त्यामध्ये काय होईल, सॉफ्टवेअरमध्ये ज्या मिळकत प्रकारानुसार त्यांना सारखा त्या वर्षामध्ये ग्रामपंचायत ठरवेल तो टॅक्स लागेल. त्यामुळे जे तक्रारीचं प्रमाण आहे ते थोडंसं त्याच्यामध्ये कमी होईल. ग्रामपंचायतीचा महसूल वाढेल. महसूल वाढताना लोकांना सेवाही चांगल्या पद्धतीने देता येईल. तुम्ही जी जलमूर्ती दाखले म्हणता, 8चे उतारे म्हणा, ह्या पण आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येईल. ती यंत्रणा गावाच्या विकासामध्ये आपल्याला, ही जी आज ऑफिसमध्ये बसून राहते ती यंत्रणा आपल्याला विकास कामे होतील. त्याचबरोबर आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुद्धा दरमहा आपण बैठक घेतोय.
त्यांच्या सुद्धा सेवा पुस्तक काढणे, त्यांचा जीपीएफ त्यांच्या फंडात जमा करणे, त्यांचा विमा काढणे सुद्धा आपण थोडंसं बघतोय. कारण त्यांना पगार कमी असतो. त्यांना आय कार्ड देणं, त्यांना गमबूट, बॅटरी या पद्धतीच्या सोयीसुविधा ग्रामपंचायत मार्फत कशा देता येईल ते सुद्धा आपण प्रयत्न करतोय. कारण त्यांची माहिती घेऊन त्यांना बऱ्यापैकी प्रवाहात आणणं कामाच्या हे सुद्धा आम्ही आता धोरण आपण निश्चित केलं. साहेब, खूप महत्वाचा आणि अहम मुद्दा आहे. कारण जे अपंग असतात, हँडिकॅप असतात, त्यांना तिसऱ्या मजल्यावरती म्हणजे तुमच्या मजल्यावरती येणं खूप त्रास सहन करावा लागतो. तर त्यासाठी लिफ्टचा वापर, लिफ्ट होती पण बंद पडलेली आहे, ती आतापर्यंत बंदच आहे. त्यासाठी काय प्रयत्न करणार का? पंचायत समितीची लिफ्ट आहे ही त्यासाठी आम्ही पीडब्ल्यूडी पत्रव्यवहार केलेला आहे. अजूनही आम्ही करू. आणि जिल्हा परिषदेला पण पत्र दिलं आणि पीडब्ल्यूडीचे डेप्युटीने आम्हाला अश्युरन्स पण दिला होता की आम्ही चालू करतोय. ते आता कुठपर्यंत आलं त्याचा आपण पाठपुरावा करू. तर हे होते गट विकास अधिकारी अजित देसाई आणि ह्या अगोदर बाळा सांबरी माजी सभापती यांनी अजित देसाई साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की कारण पंचायत समिती कार्यालय हे अफलातून बनलेलं आहे, फॅन्टॅस्टिक बनवलेलं आहे आणि आणखी काय ते बनवणार आहेत. आणि प्लस ग्रामसेवकांचा ताण कमी करण्यासाठी QR कोडच्या माध्यमातून ते टॅक्स पावती किंवा इतर डॉक्युमेंट त्यांना भेटणार आहेत. आणि लिफ्ट आहे ती लिफ्ट कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी PWD कडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुराव्याला काही दिवसातच यश येईल असं गट विकास अधिकारी अजित देसाई यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.